Today we are going to learn a very interesting lesson, the house builder. Build means बांधणे, builder म्हणजे बांधणारा, घर बांधणारा. This is a story of a mason who worked for a building contractor. Here, mason means one who builds with stone, bricks, cement. जो विटा, दगड, सिमेंट वापरून बांधकाम करतो तो मेसन म्हणजेच गवंडी. ही गोष्ट एका गवंड्याची आहे जो एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करायचा. Here contractor means कंत्राटदार. The mason always strove to do his work to perfection. Strove means made great efforts. खूप प्रयत्न करणे. मेसन खूप प्रयत्न करायचा की आपलं काम हे परफेक्ट व्हायलाच हवं आहे, परिपूर्ण व्हायलाच हवं आहे. As soon as a house had been designed by the architect and details finalized by the engineer, जेव्हा आर्किटेक्ट नवीन घराचा आराखडा तयार करायचा, डिझाईन म्हणजे आराखडा, अँड डिटेल्स फायनलाइज बाय द इंजिनियर म्हणजे इंजिनियर इतर तपशील पूर्ण करायचा, द कॉन्ट्रॅक्टर वूड सेंड फॉर द मेसन. कॉन्ट्रॅक्टर लगेच मेसनला बोलवायचा अँड लिव्ह द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम. आणि घर बांधण्याची जबाबदारी मेसनवर सोपवायचा. द मेसन वूड देन विदाउट वेस्टिंग एनी टाईम स्टार्ट हिज वर्क. मेसन वेळ न दवडता लगेच आपलं काम सुरू करायचा. ही वूड टेक ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग अँड डू इट विथ फुल डेडिकेशन. Here, dedication means committed to task or purpose. एखादी गोष्ट मन लावून करणे, पूर्ण निष्ठेने करणे. मेसन जेही काही बांधकाम करायचा ते पूर्ण इंटरेस्ट घेऊन आणि पूर्ण निष्ठेने करायचा. He made sure that he used the best construction material of high quality. मेसन खात्री करायचा की जे साहित्य बांधकामासाठी आणलेलं आहे, कन्स्ट्रक्शन मीन्स बांधकाम, मटेरियल म्हणजे साहित्य, ते हाय क्वालिटीचं आहे की नाही. हाय क्वालिटी मीन्स उच्च दर्जा, ते उच्च दर्जाचं आहे की नाही हे तो बघायचा. द मेजरमेंट्स ऑफ द वॉल्स, डोरवेज, आर्क्स एटसेट्रा वर परफेक्ट. तसेच भिंती, दरवाजे, आर्क्स यांचं मोजमाप व्यवस्थित घेतलं गेलं आहे ना हेही तो बघायचा. अँड ही गेव ॲन एक्सलंट अँड अपिलिंग फिनिश टू व्हॉट एव्हर ही बिल्ड. आणि तो जेही काही बांधायचा त्याला अत्यंत उत्कृष्ट, आकर्षक आणि सफाईदार फिनिशिंग द्यायचा. द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ड वुड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन. नवीन घरांचे जे ओनर्स होते, ओनर्स म्हणजे मालक, ते मेसनच्या बांधकामामुळे खूप सॅटिस्फाईड होते. सॅटिस्फाईड म्हणजे समाधानी. बिकॉज ऑफ द झील, डिलिजन्स, लॉयल्टी अँड परसिस्टन्स दॅट ही डिस्प्लेड इन हिज वर्क, द मेसन वॉज इन ग्रेट डिमांड अँड फेच गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर. हिअर झील, झील means great enthusiasm and energy in one's efforts. थोडक्यात झील म्हणजे उत्साह, enthusiasm. Diligence, diligence means constant careful efforts. सतत काळजीपूर्वक केलेले प्रयत्न. Loyalty means निष्ठा and persistence means continuous efforts, सततचे प्रयत्न. मेसनचा उत्साह, त्याची मेहनत, त्याचे कष्ट, निष्ठा आणि चिकाटी हे त्याच्या कामामध्ये दिसून यायचे. म्हणून मेसनला खूप मागणी होती आणि त्यामुळेच कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसायही खूप जोरात चालू होता. सबसिक्वेंटली द कॉन्ट्रॅक्टर रिकम्पेन्स्ड द मेसन हँडसमली विथ अ व्हेरी गुड सॅलरी. हिअर रिकम्पेन्स्ड मीन्स मनी गिवन फॉर वर्क डन. कामाचा दिलेला मोबदला म्हणजेच रिकम्पेन्स्ड. सबसिक्वेंटली म्हणजे साहजिकच कॉन्ट्रॅक्टरही मेसनला हँडसमली म्हणजे भरपूर, खूप चांगला पगार देत असे त्याच्या कामाचा मोबदला म्हणून.
He could meet the needs of his family sufficiently without any scarcity. Meet the needs म्हणजे गरज भागवणे. Sufficiently means पुरेशा प्रमाणात. अँड विदाऊट एनी स्केअरसिटी म्हणजे कोणतीही कमतरता जाणवू न देणे. आपल्या पगारामध्ये मेसन आपल्या कुटुंबाच्या पुरेशा प्रमाणात गरजा भागवू शकला आणि आपल्या कुटुंबाला त्याने कसलीही कमतरता भासू दिली नाही. Mason thus continued working with great devotion for many years till he became a grandfather. आजोबा होईपर्यंत मेसनने खूप वर्ष खूप निष्ठेने, डिवोशन म्हणजे निष्ठा, निष्ठेने आपलं काम चालू ठेवलं. Then he decided that it was time to retire and spend time with playing with his grandchildren. मेसनने ठरवलं की आता आपण निवृत्त व्हायचं आणि आपल्या नातवांसोबत खेळण्यात वेळ घालवायचा. Being a firm-minded person, he informed his contractor of his decision to retire from house building. मेसन हा फर्म-माइंडेड व्यक्ती होता. फर्म-माइंडेड मीन्स दृढ निश्चय. त्याने आपल्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की मला बांधकामातून सेवानिवृत्ती घ्यायची आहे. The contractor was very disheartened to lose such an excellent workman. Disheartened means disappointed. उदास होणे. कॉन्ट्रॅक्टर खूप उदास झाला की इतका एक्सलंट वर्कमन म्हणजे इतका कुशल कारागीर आपण आता गमावणार आहोत. And urged the mason to continue his job, but to no avail. No avail means of no use, म्हणजे काहीच उपयोग न होणे. कॉन्ट्रॅक्टरने मेसनला आग्रह केला की त्याने आपलं काम चालू ठेवावं, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. बिकॉज मेसन वॉज फर्म माइंडेड पर्सन. मेसन हा दृढ निश्चयी होता. त्याने एकदा ठरवलं की त्यात तो बदल करत नव्हता. The mason had made up his mind and refused to carry on. Make up mind म्हणजे मनाची तयारी करणे. मेसनने मनाची तयारी केली आणि रिफ्यूज म्हणजे नाकारणे, कॅरी ऑन म्हणजे चालू ठेवणे, आणि आपलं काम पुढे चालू ठेवायला त्याने नकार दिला. Finally, the contractor convinced the mason to build one last house on a beautiful and convenient site as a special favor. शेवटी कॉन्ट्रॅक्टरच्या खास विनंतीवरून एका अतिशय सुंदर आणि कन्व्हिनियंट साईट म्हणजे सर्व सोयींनी युक्त अशा ठिकाणी शेवटचे घर बांधण्यासाठी मेसन तयार झाला. The mason agreed to do so with great reluctance, not too happily either. Reluctance means unwillingness, म्हणजे अनिच्छा. परंतु मेसन तयार तर झाला, परंतु तेही अनिच्छेने. या कामात त्याला आनंद वाटत नव्हता. The construction started. बांधकामाला सुरुवात झाली. It was a most beautifully designed house to be built at a sought after location. Sought after location म्हणजे खास अशा निवडलेल्या ठिकाणी जे घर बांधण्यात येणार होतं त्या घराचा आराखडा अतिशय सुंदर प्रकारे तयार करण्यात आला होता. However, the mason could not put his mind and heart in his work. परंतु मेसनचं मन मात्र या कामात गुंतत नव्हतं. He did his work very roughly and carelessly, without interest or dedication. मेसन आपलं काम खूप ओबडधोबडपणे आणि निष्काळजीपणे तसेच कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट या कामात तो घेताना दिसून येत नव्हता. तसेच कामाप्रती त्याचं कोणतेही डेडिकेशनही दिसून येत नव्हतं. डेडिकेशन म्हणजे निष्ठा दिसून येत नव्हती. Even the building material used was of low quality.
बट ही डिड नॉट केअर. तसेच बांधकामासाठी जे मटेरियल आणलं होतं, जे साहित्य आणलं होतं, ते सुद्धा लो क्वालिटीचं होतं, हलक्या प्रतीचं होतं. परंतु मेसनने त्याची पर्वा केली नाही. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब इन हेस्ट अँड फायनली रिटायर. मेसनला फक्त आपलं काम पूर्ण करायचं होतं घाईमध्ये. इन हेस्ट म्हणजे घाईमध्ये. आणि शेवटी त्याला रिटायर व्हायचं होतं. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. अपेक्षेपेक्षा लवकरच घर तयार झालं. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर्स. घराची रचना खूप ओबडधोबड. वीक वॉल्स, कमकुवत भिंती, पुअर फिनिश. कामातला सफाईदारपणा अजिबात दिसून आला नाही. अँड डिड नॉट लुक ॲज गुड ॲट ऑल ॲज डिझाईन. जसं त्या घराचा आराखडा तयार करण्यात आला होता त्या प्रकारे ते घर दिसून येत नव्हतं. येट द मेसन डिड नॉट केअर. पण मेसनला या गोष्टीची काहीच पर्वा नव्हती. ही इन्फॉर्म द कॉन्ट्रॅक्टर दॅट द हाऊस वॉज रेडी अँड ही वॉज वेटिंग टू हँड ओव्हर इट्स कीज टू हिम. मेसनने कॉन्ट्रॅक्टरला कळवलं की घर तयार आहे आणि तो घराच्या चाव्या कॉन्ट्रॅक्टरच्या हातात किंवा ताब्यात देण्यासाठी त्याची वाट बघतो आहे. द कॉन्ट्रॅक्टर अराइव्ड ॲट द साईट. बांधकामाच्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आला. ही हॅड अ फाईल ऑफ लिगल डॉक्युमेंट्स इन हिज हँड. लिगल हिअर लिगल मीन्स कनेक्टेड टू लॉ, म्हणजेच कायद्याशी संबंधित असलेलं. कॉन्ट्रॅक्टरच्या हातात एक कायदेशीर कागदपत्रांची फाईल होती. द मेसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊसेस कीज टू हिम. मेसनने नवीन घराच्या चाव्या कॉन्ट्रॅक्टरच्या ताब्यात दिल्या. बट द कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस टू सी इट. पण नेहमीप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरने घर उघडून घर आतून कसं बांधलं आहे ते पाहिलं नाही. इन्स्टेड विथ अ ब्रॉड स्माइल ही हँडेड ओव्हर द फाईल अलॉंग विथ द हाऊस कीज टू द मेसन. त्याऐवजी कॉन्ट्रॅक्टरने आपल्या चेहऱ्यावर एक मोठं हसू आणलं आणि ती फाईल घराच्या चाव्यांसोबत मेसनकडे सोपवली. अँड सेड बीमिंग हॅपी टोन. बीमिंग हिअर बीमिंग मीन्स स्माइलिंग विथ ग्रेट जॉय. आनंदाने हसणे. आणि कॉन्ट्रॅक्टर आनंदाने हसून मेसनला म्हणाला, These are the ownership documents of this new house in your name. ओनरशिप म्हणजे मालकी हक्क. हे या नवीन घराचे मालकी हक्काचे कागदपत्र आहेत. डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्र. आणि हे घर तुझ्या नावाचं आहे. हे कागदपत्र तुझ्या नावाने तयार केलेले आहेत. द हाऊस इज युअर्स. हे घर तुझं आहे. आय हॅड प्लॅन्ड इट ॲज अ गिफ्ट फॉर यू. आणि हे घर तुला भेट म्हणून द्यायचं मी ठरवलं होतं.